आज आम्ही या जंगलातल्या एका पाणवठ्यावर बसलेलो आहोत आणि इथे आजूबाजूला खूप सारी झाडं आहेत आणि त्या झाडांवरती खूप माकडं सुद्धा बसलेली आहेत आणि त्यांचं कॉलिंग पण चाललेलं आहे. तर या माकडांवर सुद्धा तुम्ही डॉक्टर इलाज केला असेल ना? बिलकुल बिलकुल. आणि खूप चांगल्या आठवणी सुद्धा आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला आमच्याकडे शहरातली माकडं येतात, जखमी झालेली माकडं येतात, गाडीने हिट केलेली, ॲक्सिडेंटमध्ये जखमी झालेली, हातपाय तुटलेली माकडं येतात. तर असंच एक पिल्लू आमच्याकडे आलं होतं उपचारासाठी. काही खूप चांगले अनुभवसुद्धा आलेले आहेत. त्याच्यातला एक अनुभव फार सांगण्यासारखा आहे की एका ॲक्सिडेंटमध्ये माकडाची आई मेली होती आणि ते पिल्लू त्या माकडाच्या आईचं कंटिन्युअसली दूध पिण्याचा प्रयत्न करत होतं. काही लोकांनी आमच्याकडे ते आणून दिलं आणि उपचार झाल्यानंतर साधारण 1-1.5 महिन्यानंतर ते पिल्लू बरं व्हायला लागलं आणि आम्ही ठरवलं की त्या पिल्लाच्या फॅमिलीसोबत त्या पिल्लाला रियुनाईट करायचं, म्हणजे त्याला भेटवून द्यायचं. आई मेलेली असल्यामुळे माझा असा एक अंदाज होता की साधारण मावशी किंवा त्या कळपातले इतर कुठले फॅमिली मेंबर्स असतील तर ते त्या माकडाच्या पिल्लाला एक्सेप्ट करतील आणि त्याची काळजी घेतील. आणि आम्ही जंगलात जाऊन त्या माकडाच्या पिल्लाचा शोध घेतला, माकडाच्या फॅमिलीचा शोध घेतला आणि जेव्हा आम्ही त्या पिल्लाला सोडायला गेलो तेव्हा इतका सुंदर प्रसंग होता की आम्ही गाडीचा पिंजरा बाहेर काढला आणि पिंजऱ्यातनं त्याला बाहेर काढेस्तोवर त्याची कुटुंबातले इतर ज्या माद्या होत्या त्या खाली आल्या. त्याच्यातली एक मावशीच म्हणूयात, ती आली, त्या पिल्लाचा हात ओढत बाहेर तिला काढलं पिल्लाला आणि आमच्या समोर त्या पिल्लाला घेऊन ती झाडावर गेली, पिल्लाला मिठी मारली आणि सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. म्हणजे इवन आम्ही सुद्धा ट्रीट करून त्याला सोडत होतो त्याच्या फॅमिलीसोबत रियुनाईट करण्यासाठी, परंतु हा प्रसंग घडत असताना सुद्धा आमच्या डोळ्यातसुद्धा पाणी येत होतं की पिल्लू आपल्यापासून दूर चाललं आहे. पण त्याच वेळेला त्याच्यात आनंदाचा सुद्धा एक भाव होता की ते पिल्लू आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या कुटुंबासोबत आता परत भेटतं आहे. आणि ज्या पद्धतीने हे सगळे प्राणी, त्या फॅमिलीतले सगळे कुटुंबीय त्या माकडाच्या पिल्लाचं स्वागत करत होते, तो प्रसंगच खूप सुंदर होता. आणि एक फक्त डॉक्टर म्हणून नाही पण एक निसर्गप्रेमी म्हणून किंवा एक ह्युमन बिईंग म्हणून सुद्धा तो प्रसंग फार इमोशनल आणि फार टचिंग होता.